तुम्हाला माहिती आहे का? जगातलं सर्व सुख एका बाजूला आणि डाळ-भात खाण्याचा आनंद एका बाजूला आणि जर डाळ या पद्धतीने बनवली असेल, तर काही विचारूच नका. मस्त गरमागरम भात आणि त्यासोबत अशी डाळ. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ काढायची. दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये काढायच्या. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालायचा. सर्व साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिली आहे. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं. पाणी घालून सर्व मिक्स करायचं. कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून 4 शिट्ट्या करायच्या. 4 शिट्ट्यामध्ये अगदी छान डाळ शिजली आहे. डाळ घोटून घ्यायची, बाजूच्या गॅसवर ठेवायची. आता तडका तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आज मी फोडणीसाठी वापरणार आहे एव्हरेस्टची हिंग. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, हिंग घालायची, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, 2 लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर घालायची. तयार तडका डाळीमध्ये घालायचा आणि मिक्स करायचा. अगदी झटपट अशी ही डाळ बनून तयार होते आणि चवीला इतकी जबरदस्त लागते की काही विचारूच नका. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.